तालुक्याचे लोकप्रिय आमदार, विधिमंडळातील सहकारी, मंडळातील देखील माझे सहकारी, वाशिम मंत्री श्री दत्तमामा भरणे, श्री जय भवानी माता पॅनलचे प्रमुख, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला 5 वर्ष कारखाना चालवायचा, ते आपले पृथ्वीराज बापू जाधव, सोमेश चेअरमन, विद्यमान संचालक राजवर्धन शिंदे, हनुमान कोकाटे, सुनीलराव काळे, अर्जुनराव देसाई, किरण गुजर, अमोल पाटील, शिवाजी काळे, दत्तात्रय देवकाते पाटील, बापूराव यादव, बरोबर दत्तात्रय सपकळ, विलासराव माने, अरविंद काका भोसले, साधनाताई केकाळ, रवींद्र कदम, युवराज रणवरे, सत्यवान चव्हाण, राहुल चव्हाण, विठ्ठल फडतरे, विनायकराव गावडे, बापूराव चव्हाण, शुभम निंबाळकर, अनेक सहकारी इथं उपस्थित आहेत. विशेषतः छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उपस्थित असणारे सर्व सन्माननीय नेते मंडळी, सर्व सन्माननीय बंधू भगिनी, आत्ताच ज्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रवेश केला, परिवर्तन विकास आघाडीमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, ते स्वप्नील भैया माने, नितीन माने, अक्षय सावंत, शीतल, गणेश निंबाळकर, सुभाष सपकळ, नितीन गाडगे, गणेश जगदाळे, सादिक शेख, बलराज जाधव, केतन तणाने, संजय माने, सचिन पांढरे, त्यांच्यावर आलेले असंख्य कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो. जमलेल्या बंधू भगिनी, मित्रांनो, उद्या रणधुमाळी उद्या रात्री संपेल आणि 18 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून मतदान. आपल्याला सांगितले की छत्रपती सहकारी साखर कारखान्याची ही वार्षिक निवडणूक, त्यामध्ये वेगवेगळी मतदान केंद्र मोठ्या प्रमाणावर निवडणूक अधिकारी, त्याचं कारण लोकांना सोयीचं व्हावं, लोकांना मतदान केंद्र जवळ पडावं आणि मोठ्या संख्येने मतदान देखील व्हावं. मी अनेक निवडणुका आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये लढवल्या. मी आशानी कुरवलीच्या परिसरामध्ये, तसं कुरवली नवीन नाही, इथल्या सभासदांना किंवा माझ्या शेतकरी वर्गाला मी काही नवा नाहीये. मी असेल, दत्ताभाऊ असेल, बापू असतील, बाकीचे सगळेच जण, आम्ही ह्या ना त्या निमित्तानं आपण एकमेकाला भेटत असतो, अडचणी मांडत असतो. ठीक आहे, आमच्यावर जबाबदारी जास्त आहे. सध्या महायुतीचा सरकार असल्यामुळे उपमुख्यमंत्री आहोत आणि बाकीचं सध्याचे मध्ये तुम्हाला माहिती आहे की पाकिस्तानने काही कुरबुरी केल्या आणि त्याच्यातनं अतिरेक्यांनी पर्यटकांच्या आणि त्याच्याबद्दलचा बदला हा करणाऱ्यांचा घेतला गेला पाहिजे, ही भावना भारत देशामध्ये सगळीकडे वाढीला लागली. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नेतृत्वाखाली सैन्यानी, आपल्या विभागांनी, मग त्याच्यामध्ये नेव्ही असेल, त्याच्यामध्ये मिलिटरी असेल, त्याच्यामध्ये एअरफोर्स असेल, त्या सगळ्यांनी कशी कामगिरी बजावली हे आपण सगळ्यांनी पाहिलं. आता आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवण्याचं काम आपले जवान करतायत. आजही आपण बारकाईनं लक्ष ठेवणं, कारण खबरदारी घेण्याचं काम, बॉर्डरवर जाऊन सैनिकांच्या मध्ये मिसळून आपल्या पंतप्रधानांनी पण केलंय, राजनाथ सिंग संरक्षण मंत्र्यांनी पण केलेलं आहे. हे झालं देशाच्या संरक्षणाची जबाबदारी. आपण वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या प्रपंच करणारी माणसं, तुमचा माझा बहुतेकांचा मुख्य शेतीमधलं पीक आहे ते ऊसाचं आहे. आता बोलत असताना दत्तामामांनी थोडा उल्लेख केला
की बाबा पाणी आणि ऊसाचं एक वेगळं नातं आहे. मित्रांनो, मी आज तुम्हाला सगळ्यांना निवडणुकीच्या निमित्तानं श्री जय भवानी माता पॅनल ह्याच्या कपाबशीच्या पवित्र बहुमोल अशा प्रकारचं मत आपण उद्याच्या 18 तारखेला तमाम माझ्या सभासद बंधू भगिनींनी द्यावं, ही आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करण्याच्या करता मी आपल्या परिसरात आलो. थोडं पावसाची परिस्थिती आता बदललेली आहे. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. अंदमान निकोबार म्हणून एक परिसर आहे, तिथं मान्सून पोहोचलेला आहे. आपल्याकडे 7 जून पासून महाराष्ट्रामध्ये मान्सून सुरू होतो. आता खरीप पूर्व आमच्या बैठका चालू आहेत. मी दिवशीच पुण्याचा पालकमंत्री आहे, तसा बीड माझ्या माहितीप्रमाणे बीडला मी बैठक घेतलेली आहे आणि 21 तारखेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री कृषी राज्याची बैठक घेतोय की माझ्या शेतकऱ्यांना बियाणं जे लागणार आहेत ते आहे का, खतं जी लागणार आहेत खरीपाला, खरीप पिकाच्या पिका करता ती उपलब्ध आहेत का, अजून काही अडचणी आहेत का, त्याचा आढावा घेऊन जी कमतरता असेल मला कुठल्याही परिस्थितीमध्ये या मंथ एंड पर्यंत करायची. कारण एकदा मृग नक्षत्र निघालं, पाऊस पडला, वापसा आला की माझा शेतकरी पेरण्याला सुरुवात करतो. हे आपण पिढ्यानपिढ्या आणि त्याच्यावर तिथंही आम्हाला सगळ्यांना लक्ष द्यावं लागतं. आणि त्याचबरोबर आपली ही निवडणूक आहे प्रपंचाची. काही जण टीका टिप्पणी करतात, तो त्यांचा अधिकार आहे. मी सगळ्या महाराष्ट्राला सांगतो की बाबांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या आणि घटनेच्या माध्यमातून आपल्याला अधिकार दिलेला आहे. तो अधिकार प्रत्येकाला सभासद असेल त्याला मताचा आहे आणि प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही जसं श्री भवानी माता जय भवानी माता पॅनलच्या निमित्तानं कपाशीला मतदान करा अशी विनंती करतो, त्यावेळेस त्याच्या मागची पार्श्वभूमी, तुम्ही कारखान्याचे मालक आहात, मालक समजून घेतली पाहिजे. मित्रांनो, आता आपलं कार्यक्षेत्र वाढलंय. जरी बारामती इंदापूर तालुका असला तरी बारामतीचा भाग साधारण 40%, इंदापूरचा माझ्या 60% आणि एवढा असताना देमीची निवडणूक आणि ही निवडणुकीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आता आपला कारखाना साधारण 200 कारखाने महाराष्ट्रामध्ये काम करतायत, 101 सहकारी आहेत. आणि त्याच्यामुळं माझा शेतकरी ज्यावेळेस ऊस पिकवतो त्यावेळेस त्याला वाटत असतं मी ज्या कारखान्याला ऊस घालेल त्यांनी भाव चांगला दिला पाहिजे. भाव चांगला देण्याच्या करता त्या कारखान्याची रिकव्हरी चांगली असली पाहिजे. त्या कारखान्यामध्ये काटकसरीनंच कारखाना चालवला पाहिजे. विक्री चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. जर मळी विकायची असेल ती चांगल्या पद्धतीने विकली पाहिजे. त्याच्यामध्ये बगॅस विकायचा असेल तर बगॅस चांगल्या दराने विकला पाहिजे. फार बारीक बारीक गोष्टी. कारण मी नेहमी सांगतो की माझी सुरुवात ह्या साखर कारखान्यापासून झाली आणि त्याच्यामुळे माझं वेगळं नातं आहे. मी सुरुवातीला या कारखान्याचा संचालक होतो. तुम्ही पण मला निवडून दिलं 84 साली. गोलब साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर पण अनेकांनी, बापूंनी चेअरमनशिप भूषवली, दत्तामामांनी भूषवली, अनेकांनी भूषवली. पण अलीकडच्या काळामध्ये कारखाना महाराष्ट्रात इतरांच्या तुलनेने जसा तसा चालला नाही. ही माझी खंत आहे, सभासद म्हणून तुमची पण खंत आहे. त्याच्यामध्ये काही बदल केला पाहिजे. म्हणून मी पूर्वीच्या बोर्डातल्या आव्हान केलं की यावेळेस नवीन आपण सगळी लोक घेऊया, जुना एक देखील नको मागच्या बोर्डाचा. आणि त्याच्यामध्ये एक मीटिंग बोलवण्यात आलेली होती, मला ती कळली. मी सभा तुमच्या समोर उपमुख्यमंत्री म्हणून बोलत नाही. तुम्ही जसं छत्रपतीचे सभासद आहात तसा मी पण सभासद आहे. मी तुमचं नेतृत्व करतोय. आज मी तुमचा पालकमंत्री आहे, आज मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. तरी मी दत्तामामांनी आम्ही तुमचं प्रतिनिधित्व करत असताना माझ्या मतदारांना, माझ्या लोकांना
माझ्या सभासदांना वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. आज 2 पॅनल आहेत. तुम्ही शांतपणे विचार करा. तुम्हाला कदाचित यावेळेस आम्हाला 21 मध्ये घेता आलं नसेल. तुम्ही आता उमेदवार निवडले त्याच्यापेक्षा ताकदीनं श्रेष्ठ असाल, पण आम्हाला 21च्या बाहेर जाता येत नव्हतं आणि त्याच्यातून ही निवड केली. ती हा माझ्या जवळचा, तो बापूच्या जवळचा, हा मामाच्या जवळचा असं केलं नाही. ज्यावेळेस निवडणूक मीटिंग घेतली त्यावेळेस मी बापूंना म्हणलं की मी येतो आणि मी सकाळी व्हॉट्सअपवर लोकांनी फिरवलं की अजित पवार पण येणार आहेत. तिथं आपण सगळ्यांना असं सांगितलेलं होतं. हे आवाजनं हे काय तुमच्या माझ्या घरचं लग्न नव्हतं. हे आपल्या प्रपंचाचा पुढच्या पिढ्यांचा महत्वाचा विषय होता. ह्याच्यावर ज्या कामगारांचं संसार अवलंबून आहेत त्या कामगारांचा प्रश्न होता. त्यांच्यावर देखील उद्याच्याला परिस्थिती वेळच्या वेळेला त्यांचे पगार झाले पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये जेवढी गरज आहे तेवढेच कामगार घेतले गेले पाहिजे. त्याच्यामध्ये कामगारांनी सही करून कामच केलं पाहिजे. उद्याच्याला मी अजित पवारच्या जवळचा आहे, मी सही करणार फिरणार, तू तुझ्या घरचा. तिथं तू छत्रपतीचा कामगार आहे. तुला दिलेला अधिकार जो अधिकार असेल आणि तुला दिलेलं जे काम असेल ते तू केलं पाहिजे. तो आमचा कार्यकर्ता असेल, घरी ये, चहा पाणी घे, काही काम असेल सांग, आम्ही ते करू. पण एकदा तू तिथं नोकरीला लागला, छत्रपती शिक्षण संस्थेत लाग किंवा कारखान्यात लाग, तर तुला त्या संस्थेची बांधिलकी ठेवून कामच करावं लागेल. ही मी माझ्या कामाची पद्धत ठेवली. आज पण मी वेगवेगळे डिपार्टमेंट सांभाळतो, मला खोटं खपत नाही. आणि आज आपला कारखान्याचे पूर्वीचा काळ राहिलेला नाही, तो आपल्याला आणायचा आहे. मी हे वरवर बोलत नाही, मी हे करून दाखवलेलं आहे. आपल्या इथल्या बारामती तालुक्यातला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना असाच अडचणीत आला. मी तिथं एक बैठक घेतली आणि मी सभासदांना सांगितलं की कारखाना अडचणीत आलाय, पण अडचणीतनं काढण्याच्या करता आम्ही जी पावलं उचलू, आम्ही जी धमक दाखवू, आम्ही जे निर्णय घेऊ ते दुसरे कुणाची घेण्याची ताकद नाही, क्षमता नाही. आणि म्हणून तुम्ही यावेळेस माझ्यावर विश्वास ठेवा आणि निवडून द्या. त्यांनी निवडून दिलं. तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 कारखान्यामध्ये 200 कारखान्यात पहिल्या 5 कारखाने जे गणले जातात त्याच्यात श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचं नाव आहे. आम्ही जे बोलतो ते करतो. आज पण मी तुम्हाला सांगतोय, माझ्या मागे व्याप आहे, दत्तामामाच्या मागे व्याप आहे, परंतु माझे पृथ्वीराज बापूंचे मागचे राजकीय संबंध काही असो ते मी सगळे सोडून दिले. ते सोडून दिले मी माझ्या स्वार्थाकरता नाही, माझ्या 22-23 हजार सभासदांच्या प्रपंचाकरता सोडलेले. मी तसा लेचा पेचाने मी अनेक निवडणुका लढलेलो आहे, पण ही लढाई नाहीये. ही प्रपंच वाचवायचा, भाव चांगला मिळून द्यायचा आहे. कामगारांना व्यवस्थितपणे त्यांना पूर्वीसारखे महिन्याच्या महिन्याला त्यांचे पगार झाले पाहिजे. त्यांनी तिथं नीट काम केलं पाहिजे. आज कारखान्यावरनं पण मी भाऊसाहेब सोपकळच्या घरी गेलो होतो, त्याने मला चहाला बोलवलं होतं. त्याच्यावर येताना पण मी जाता येता कारखान्याचं बघतो. कारखान्याचं गतवैभव राहिलेलं नाही, ते आपल्याला आणायचंय. ते आणण्याच्या करता मी मदत करू शकतो, दत्तामामा मदत करतो, त्याच्यामध्ये पृथ्वीराज बापू लक्ष घालू शकतात. संचालक बोर्डाला आधी सांगितलेलं आहे की एकानी चहा शिवाय काही घ्यायचं नाही. तिथं पाणी आणि चहा एवढंच घ्यायचं, पण बाकी काही नाही. कारखाना सुरू असेल तर रस घ्यायला परवानगी, हो आपली पद्धतच आहे. पूर्वी स्वर्गीय साहेबराव अण्णा, स्वर्गीय माणिकराव दादा, स्वर्गीय अप्पासाहेब पवार या सगळ्यांचा काळ आठवा, घोलप साहेबांचा, हीच पद्धत आहे. आणि म्हणूनच भाव चांगला मिळत होता. एकही आपल्याकडं बाय प्रोडक्ट नसताना माळेगाव सोमेश्वरच्या पुढे आपला भाव होता. आता तर आपल्या इथं भोजन आहे, त्याच्यात पण मी त्यावेळेस लक्ष दिलं, त्याच्यामुळं आपल्याला 6 रुपये काहीतरी भाव मिळाला.
बाकीच्यांना आता तिथं 4 रुपये 75 पैसे का 50 पैसे भाव त्या ठिकाणी मिळतोय. डिस्लरीच्या बद्दल काय करायचं काय नाही ते आम्ही विचार करू. तुमचं नुकसान होऊन देणार नाही, कारण आता फार हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच साखर कारखाने डिस्लरी करायचे राहिले. त्याच्यामुळे आता मोलॅसिसला पण भाव चांगला यायला लागलेला. बहुतेक सगळ्यांनी आपल्या इथं पूजन केलेले, त्याच्यावर बगॅसला पण भाव चांगला यायला लागलेला. त्याच्या संदर्भामध्ये आपली रिकव्हरी ही चांगली आणण्याच्या करता AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मराठीत त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता, तो प्रयोग आपल्या कृषी विकास प्रतिष्ठान बारामतीला झालेला, तो आम्ही पाहिलेला. त्याच्याकरता यंदा अर्थसंकल्पात मी 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली. त्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना AIचा वापर करून त्यांनी ऊसाची लागवड केली. ऊसाच्या आता 8-10 व्हरायट्या काढलेल्या. तुमची 72-19 आहेच, त्याच्यामध्ये तुमची 8005 आहेच, तुमची 265 आहेच, 12-12-1 आहेच, 10,001 आहेच. अशा अनेक वेगवेगळ्या व्हरायट्या. तुम्हाला अडचणी करायची असेल तर कुठला सुरू करायचा असेल तर कुठला करायचा, खोडवा कुठल्याचा चांगला येतो, पाण्याची बचत कशात होती, खताची बचत कशात होते, त्याच्यातून टनेज कशात वाढतं, रिकव्हरी कोण जास्त देऊ शकतं, ते रोप कसं लावायचं, त्याच्यामध्ये पूर्वी अलीकडे रोप पद्धत सुरू झालेली. आम्ही तुम्हाला पाडेगावचं चांगलं परिणाम देऊ शकतो. आम्ही तुम्हाला ऍग्रिकल्चर आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं चांगलं त्या ठिकाणी बेड आणून देऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य. कृषी खातं सुदैवाने राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे. सहकार खातं तुमच्याशी जे संबंधित कारखान्याचं आहे ते माझ्याच राष्ट्रवादीकडे, ते मीच बाबासाहेब पाटलाला दिलेलं आहे. त्याच्यावर बाबासाहेब ऐके का समोरच्यांचं ऐके, तुम्ही साधं गणित करा. आमचा अमित शाह साहेबांशी अरे ओळख असून काय उपयोग आहे. आम्हाला अमित शाह साहेब नावाने ओळखतात अरे बोलायचं नव्हतं. उगीच यांनी काहीच्या बद्दल 2 दिवसापूर्वी पेपरला काय बातम्या आल्या. अरे तुम्हाला स्वतःचे धंदे नीट करता येत नाही. बाप दादांनी एवढं गडगज्ज ठेवलेलं होतं ते तुम्हाला सांभाळता येत नाही, आणि तुम्ही 22,000 सभासदांचा संसार करायला. कितीतरी सभासद मला सांगतात दादा माझे 1 कोटी आहेत, 1.5 कोटी आहेत, माझ्या इथल्या बारामतीचं एकाचं ऑपरेशन करायचंय, 1 कोटी रुपये दिले, अडा पैसे देत नाही. ही पद्धत. अरे आता त्या सर्वात आणि तिथं क्रॉस वोटिंग वगैरे होता कामा नये. प्रत्येकाने तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला 20 मतं द्यायचा अधिकार आहे. वर्गवाल्या 20 कब्बशीलाच फुल्या द्या. वर्गवाल्यांना अशोकला मला वाटतं 7 किती मत आहेत त्याला. एक वर्गाचं, एक SC ST, एक NT, एक OBC, 6 ते 3-9 आणि 6 9 6 मतं त्यांना त्या ठिकाणी देण्याचा अधिकार. 6 पण त्याच्या तिथं मत द्यायला गेला की जिथं कंपल्शन दिसेल तिथं फुली मारायची. ती किती असतील ती बघा. दुसरं काही बघू नका. ही माझी गावठी, ही माझं असं, ही माझं तसलं काही नाही. ही जातीचा नाही, पातीचा नाही, धर्माचा नाही, पंथाचा नाही. शेतकरी तुमची माझी जात आहे. बाकी काही बघू नका. तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर हे आपल्याला करावं लागेल. कारण मी जेवढा ऊस पिकवतो तो माझा सगळा ऊस छत्रपतीला जातो. मलाही दुःख आहे. आपल्यापेक्षा दत्तामामाचं जास्त जात असेल ती मोठा बागायतदार आहे. आपण त्याच्या मानाने छोटे. ठीक आहे.
जो तो कर्तृत्वाने पुढे जात असतो, पण समोरच्यांच्या हातामध्ये काही आम्ही असं करू आम्ही तसं करू अजिबात ते काही करू शकत नाही. आपण त्याच्यामध्ये नाराजी मनामध्ये ठेवू नका. लोकसभेला विधानसभेला काय झालं असेल झालं गेलं गंगेला मिळालं ते करत बसू नका. त्या प्रकारे पंचाचा विचार करा, आपल्या विचार करा, आपल्या इथं नातवंड आली असतील तर त्यांचा विचार करा आणि त्या पद्धतीने गावावर आपण आपलं पवित्र मत द्या. आपल्याला काही जादूची कांडी फिरवल्यासारखे बापू लगेच भाव देणार आहेत असं नाही. त्याला मलाही मदत करावी लागेल. NCDC कडनं देखील काही बाबतीमध्ये आपल्याला तिथं एक कमिटी आहे ते साखर आयुक्ताकडे प्रस्ताव द्यायचा, तिथून मग ती जातो मुंबईला, तिथं एक कमिटी ती बाबासाहेब पाटलाच्या अध्यक्षतेखाली आहे. त्याच्यात काही मंत्री आहेत, त्याच्यात दत्ताभाऊ भरणे आहे, त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आहे, जयकुमार गोरे, दादाजी भुसे आणि दत्ताभाऊ आणि बाबासाहेब अशी एवढीच आहे. मग ती कमिटी शिफारस करते. आम्ही कॅबिनेटने त्यांना अधिकार दिलेला आहे. त्याच्यात फक्त तुम्हाला नुसतं ऊस घालून चालणार नाही, तुम्हाला जास्त रिकव्हरी असणारा ऊस आपल्याला AIचा वापर करावा लागेल. तोही कार्यक्रम आम्ही राबवू. त्याच्यामध्ये राज्य सरकारकडनं जे काही सहकार्य लागेल ते मी त्या ठिकाणी देईल. आता उन्हाळ्याचा कॅनॉल संपूर्ण चालू आहे. कॅनॉल बंद केली आणि पाऊस पडेपर्यंत बंद करणार नाही, पण आपले फाटे बिटे पण चांगले करायचे. त्याच्यात अशा काही येण्या बाबतीत काय काय उगवलंय की पाणीच खाली जाईल ना, त्याच्यावर उद्या मला यांत्रिकी विभागाची गोष्ट तरी आणावी लागेल. आपण त्याच्यामध्ये पण मगाशी दत्ताभाऊ बोलला, आम्ही दोघं ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस आम्ही काय फक्त तुम्हाला छत्रपती कारखान्याच्या करता उपयोगी पडणार नाही. आम्ही तुमचे रस्ते असतील, पाण्याच्या योजना असतील, आमचं चाललंय कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं पाणी इकडे आणायचं आणि इकडून उजनीमध्ये घालायचं. त्या उजनीमधनं घालून आपल्याला कसं अधिकचं पाणी देता येईल या पद्धतीनं नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे. तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा सल्ला आपल्याला घ्यावा लागेल. बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. त्या केल्याशिवाय गत्यंतर नाही. तिथं मगाशी मला वाटतं पृथ्वीराज गोलपांनी बोलत असताना छत्रपती शिक्षण संस्थेचा उल्लेख केलाय. तिथं मला लक्ष घालावं लागेल. मी आत्ताच काही काही उद्योगपतींशी बोललोय की मला निधी लागेल. 31 मार्च झाल्यानंतर ज्याचा नफा जेवढा असतो त्या प्रमाणात हे खर्च करावा लागतो आणि तुमच्यामुळं माझी राज्यात आणि देशात पण काही महत्वाच्या उद्योगपतींची ओळख आहे. मी शब्द टाकल्यानंतर आपल्याला मदत होऊ शकते. म्हणजे मी कुणाला सांगितलं की कोटी द्या, 2 कोटी द्या, 5 कोटी द्या, तर माझ्या शब्दाखातर ते तिथपर्यंत रक्कम आपल्याला देतील. आपल्याला छत्रपती शिक्षण संस्थेमध्ये पण बऱ्याच गोष्टी करायच्या आणि मी पहिल्यांदा ठरवलेलं होतं की भागच घ्यायचा नाही, पण नंतर मी म्हणलो की आपण चुकीचं वागतो. या शेतकऱ्यांनी आपल्याला पहिल्यांदा संधी दिली म्हणून आपण छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्राला माहिती झालो, नंतर बँकेत गेलो, जिल्ह्याला माहिती झालं, बारामतीकरांच्यामुळे तुमच्यामुळे मी खासदार झालो आणि मग मी माझ्या लोकांना अडचणीमध्ये ठेवू शकत नाही. त्याकरता मागचं सगळं आम्ही सोडून दिलं आणि आपला कारखाना पहिले दिवस चांगले आणायचे या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलेलो आहे. आमचा दुसरा कुठलाही स्वार्थ नाही. त्याच्याकरता तुमची आम्हाला साथ आहे. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, माझ्या आया बहिणींचं सहकार्य आणि माझ्या इतर सभासदांचं सहकार्य आहे. ते म्हणतात की इतक्या 1000 सभासदांचं सभासदत्व दिलं असतं आम्ही वाचवलं. कोणी वाचवलं?
कुणी वाचवलं, आम्ही त्याच्यात प्रयत्न केले, कशाला गप्पा मारतात. त्याच्यामुळं ते तसलं काही डोक्यात आणू नका. तुम्हाला तुमचा अधिकार आम्ही ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही कुठलाही दुजाभाव केलेला नाही. आपल्याला बरंच काम करायचं आहे. जसं जसं आधुनिकीकरण होईल त्याचा स्वीकार आपल्याला करायचा आहे आणि त्याचा स्वीकार करून कारखाना हा जवळपास 1956 आपलं बॉयलरचं भूमिपूजन झालेलं आहे. कारखान्याचं पण भूमिपूजन 13 मेला झालं आणि बॉयलरचं 56 मध्ये झालं. म्हणजे 56 ते 50 वर्ष आणि हे जवळपास 19 वर्ष, म्हणजे इतके वर्ष, 69 वर्ष आज या गोष्टीला झाली. 2 पिढ्या गेल्या, तिसरी पिढी पुढे आली आणि वैभव आपल्याला पुढे अनेक पिढ्या टिकवायचं. त्याच्याकरता कुरवडीकरांनो, इथल्या माझ्या राहिलेल्या दिवसात अफवा होती, इथंही गाडा 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 याला धरला तसलं काय नाही, धरला नाही, गाडला नाही. आपली आपली कप्पापशी धरा. त्याच्या संदर्भामध्ये त्यांना गाड्याही वापरायचा अधिकार ठेवलेला नाही. म्हणजे कारखान्याच्या ते स्वतःचे वापरू शकतात कारखान्याच्या. त्याच्यावर जिथं जिथं काटकसर करता येईल तिथं पृथ्वीराज बापू जाचकांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काटकसर करणार आहोत. बापूंना कारखाना चालवत असताना जिथं दत्तामामाची मदत लागेल तिथं दत्तामामा मदत करेल, जिथं माझी मदत लागेल तिथं मी त्या ठिकाणी मदत करेन. जर उद्याच्याला दिल्लीतली मदत लागली तर मी बापूंना घेऊन अमित भाई शहांच्याकडे जाईल आणि तिथली मदत त्या ठिकाणी मिळवून देईल. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. मात्र तुम्ही तुमचा पिकवलेला गळीताला आणलेला ऊस हा कारखान्यालाच घालावा लागेल, आपल्या छत्रपतीला. तर आपल्याला छत्रपतीच्या नावाला साजेसं काम करून पूर्वीचे वैभवाचे दिवस दाखवता येतील. हे सगळे करत असताना काही गावांना प्रतिनिधित्व मिळालं नाही. तिथं काय मार्ग काढायचा तो मी दत्तामामा काढू, त्याबद्दल आपण ती काळजी करू नका. त्याच्या संदर्भामध्ये मागं काही आमच्या चुका झालेल्या असतील त्या पत्रात घ्या. त्यावेळेस त्या चुकाची पुनरावृत्ती करायची नाही. ती गुंडाट मनाशी बाळगलेली होती आणि त्याच्यातनं सुरुवात केली आणि त्याच्यातनं आजच्यापर्यंतचा दिवस गाठलेला आहे. आता राहिलेल्याही दिवसात कुणी काही वेडेवाकडे केले तर त्याला बळी पडू नका. कारण आपल्याला पुढं चांगले दिवस पाहिजे आणि ते चांगले दिवस पाहण्याच्या करता सर्वोपरी सहकार्य आमची सगळ्यांची मानसिकता आम्ही केलेली आहे. माझ्या हातामध्ये राज्य सरकारचं अर्थ खातं आहे. 7,20,00,000 अर्थसंकल्प मी सादर केलेला आहे. त्याच्यामुळं ज्या ज्या गोष्टी राज्य सरकारकडनं ते राज्यातल्या कारखान्यांना देणार आहोत त्यावेळेस त्याच्यामध्ये छत्रपतीला पहिला मान त्या ठिकाणी नाही. कारण आम्ही तुम्हाला शब्द देतोय त्याची आपण सर्व सहकार्यांनी त्या बाबतीमध्ये ठेवावी आणि बऱ्याच गोष्टी आम्हाला कराव्या लागणार आहेत. म्हणजे हे म्हणजे ज्या 18ला मतदान होईल, 19ला काउंटिंग होईल, त्याच्यात आता बापूंच्या नेतृत्वाखालचे बापू धरून राहिलेले 20च्या 20 म्हणजे 21च्या 21 आमदार नाही संचालक निवडून येतील. तर ते सारख्या आमदारांच्याच असतो ना त्याच्या बाबतीत. तर संचालक आपले निवडून आणायचेत आपल्याला आणि त्याच्या कारभाराचा. माझा एक शब्द तुम्हाला 21च्या देखा, जर मी सांगितले हे कारखान्यात गेले आणि चहा सोडून दुसरं तर मला सांगा, म्हटलं दादा तुम्ही तर चहा शिवाय दुसरं काय. आता त्यांचा त्यांनी डबा आणून खाल्ला तर त्यांना परवाना. कारखान्याचा खर्च करायचा आणि गाडी वापरायची. काय बापू असंच ना, सगळ्यांनी पाळायचं. अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागणार आहे. तर आपल्याला पहिले स्वर्गीय अण्णा साहेबराव अण्णांचे, स्वर्गीय माणिकरावदादांचे, स्वर्गीय गुलाब साहेबांचे आज ते दिवस आपल्याला त्या ठिकाणी आणता येणार आहेत. म्हणून मी आज दुपारपर्यंत माझ्या
विमानी बारामतीला आलो. म्हणलं चला या निमित्तानं पुरवलीला जायचं. संपून ह्याला जातो अकोल्याला, मोर्लेवाडीला आणि सांगताचा बाबतीत सणसरला आहे. पण यामध्ये माझी पुन्हा तुम्हाला विनंती आहे की जसं सोमेश्वरला चांगले दिवस आम्ही दाखवलेले आहेत, ती दाखवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे, तेवढी खमखडी ताकद आमच्यामध्ये आहे. ते आपल्याला सगळ्यांना त्याचा फायदा करून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला वाटचाल करायची. मी आता सांगत नाही, पण बापूंनी विचार एका गोष्टीच्या करता आपल्या कारखान्याचे 50 लाख रुपये जात होते. बापूंनी मला फोन करून सांगितलं, दादा तुम्ही सांगितलं तर बचत होईल. मी फोन केल्यावर ते 10 लाखावर आलं. म्हणजे अजून बोर्ड निवडून यायच्या आतच आम्ही 40 लाख रुपये वाचवले. तसं पुढं कोटीत आपल्याला वाचवायचं आहे, कोटीत वाचवायचं आहे. आणि त्याच्याकरता मी पण बापूंना सांगणार, तुमची काही कामं असतील मला मामाला फोन करायचा, मुंबईला पण यायचं नाही. दादा हे काम मगाशी त्यांनी काम सांगितलं ते त्यांना मला माहिती आहे. 5 मिनिटं लावलेले विचारा, लगेचच्या लगेच फोन केला, त्याला सांगितलं सोमवारपर्यंत मुंबईला आला पाहिजे. प्रशासनावर माझी पकड आहे का नाही, सगळं महाराष्ट्र मान्य करतो ना, कारण आपण कोणाचं वाकडच केलं नाही ना. अधिकारी कसं ऐकणार नाही. काम सरळ मार्गी सांगतो, मी वेळेवाकडं काम सांगत नाही. काम सांगताना अधिकारी म्हणला की दादा ही अडचण आहे. आता एका भगिनीने माझ्या माजी डायरेक्टरच्या सुनेने काम सांगितलं, मी लगेच त्याचा फोन लावला, पण तो म्हणला दादा ती कॉन्ट्रॅक्टवर आहे, त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्ट मधूनच करावं लागेल. जे आहे ते करता मी माझं सर्वस्व पाण्याला लावी, ती काळजी तुम्ही करू नका. त्याकरता मी काही बाकीचा विचार करणार नाही. पण आज मला तुमच्या पवित्र मताची गरज उद्याच्या 18 तारखेला आहे आणि त्याकरता माझी आपल्याला विनंती आहे की 21 मध्ये तुमच्या विचाराचे असतील नसतील तुम्ही त्यांच्याकडे बघू नका, तुम्ही माझ्याकडं, मामाकडं आणि बापूंकडे बघा आणि ते कपशीच्या शिंगणावर फुली त्या ठिकाणी मारण्याचं काम करा. आणि असं प्रचंड मताने पॅनल आलं पाहिजे की समोरच्यांनी परत 5 वर्षांनी नाव पण नाही काढण्याची अशा प्रचंड मताधिक्याने तुम्ही हे पॅनल विजयी करा. तुम्ही जेवढं जास्त मताधिक्याने विजयी कराल तेवढा महाराष्ट्रामध्ये आपला छत्रपती सहकारी साखर कारखाना 5 वर्षात वरच्या क्रमांकावर आणण्याचं काम आम्ही पृथ्वीराज बापू चाचकांच्या नेतृत्वाखाली करून दाखवू, हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि या ठिकाणी बापू जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, धन्यवाद. यानंतर दिलीप पांडे आभार मानली. संयुक्त सत्कार होईल दादांचा.